पेण तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या बेलवडे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंचपदी अश्विनी केतन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। याआधी उपसरपंच म्हणून कार्यरत असलेल्या जान्या आंब्यावीर यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर स्वखुशीनं आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। त्यामुळे रिक्त झालेल्या या पदासाठी आज ग्रामपंचायत कार्यालयात विशेष निवडणूक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। या प्रक्रियेत उपसरपंच पदासाठी केवळ अश्विनी पाटील यांचाच एकमेव अर्ज आल्यानं त्यांची सर्वानुमते आणि बिनविरोध निवड करण्यात आल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली। या ऐतिहासिक क्षणी राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। यामध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निलिमा पाटील, जिल्हा परिषद सभापती वैकुंठ पाटील, माजी सदस्य डी.बी. पाटील आणि सदस्य प्रभाकर म्हात्रे उपस्थित होते। बेलवडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी माझ्या पत्नी अश्विनी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली। खरं तर अत्यंत जबाबदारीचं काम या ठिकाणी याच्या पुढच्या काळामध्ये आमच्यावरती दिलेलं आहे आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाप्रसंगी आदरणीय निलिमाताई पाटील, त्याचबरोबर उपस्थित या पंचायत समितीचे उपसभापती संजयजी डंगर साहेब, त्याचबरोबर स्वप्नीलजी म्हात्रे, पप्पू शेठ, हरिओम भाऊ, जिल्हा परिषदेचे सदस्य आमचे अमित भाई, त्याचबरोबर आमचे विवेक भाई आणि परवणांचे आमचे उपसरपंच हे सर्वच आणि आमच्या गावातील सरपंच, माजी उपसभापती बाळरामजी पाटील या सर्वांचे विशेष आम्ही आभार व्यक्त करतो। विशेषतः या गावावरती ज्यांचं नेहमीच पाठबळ आम्हाला मिळालं आणि आधाराची थाप मिळाली असे आमचे स्वर्गीय मोहनभाई पाटील आणि त्यांच्यानंतर आदरणीय धैर्यशीलदादा पाटील, ज्यांनी नेहमीच आमच्या गावाच्या विकासासाठी प्रयत्न केलेले आहेत। त्याचबरोबर मी आमदार साहेब रविशेठ पाटलांचा सुद्धा धन्यवाद देतो। आणि आज आमच्या सरपंच हरेशदादा पाटील ज्या पद्धतीने कार्य करत आहेत, भविष्य काळात देखील आम्ही त्याच पद्धतीने माझ्या मिसेसकडून अपेक्षा करतो की येत्या काळात चांगल्या पद्धतीचं काम या ग्रामपंचायतीसाठी होईल। आणि त्याचबरोबर या सुखद क्षणी अजून एक पर्यावरणपूरक गोष्ट मी अनाउन्समेंट करतो की या पंचायतीमध्ये 200 झाडं लावण्याचं मी काम करणार आहे। आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आपण आलात, धन्यवाद।